एके दिवशी महर्षी व्यास अचानक हस्तिनापुरात आले. महर्षी व्यास कारणाशिवाय कधीच हस्तिनापुरात येत नसत. ते सरळ आपली माता सत्यवतीच्या कक्षात गेले आणि म्हणाले, मला आईसाठी एक शेवटचं कर्तव्य करायचं राहिलं आहे. ते करायला आलो आहे. आई, भविष्यात इथे ज्या घटना घडणार आहेत त्या तू पाहू शकणार नाहीस. विधिलिखितमध्ये स्वतः ईश्वर देखील हस्तक्षेप करत नाही. अर्थात मलाही ते तुला सांगण्याचा अधिकार नाही. म्हणून तुला फक्त इतकेच सांगू शकतो की आता तुझा राजवाड्यातील मुक्काम संपलेला आहे. अर्थात तू, अंबिका आणि अंबालिका तुम्ही तिघींनी माझ्यासोबत तपोवनमध्ये चला. हेच तुम्हा तिघींसाठी योग्य आहे. अंबिका आणि अंबालिकाही सत्यवतीसह तपोवनात जायला निघाल्या. महर्षी व्यास नंतर धृतराष्ट्राकडे गेले आणि म्हणाले, घटना आणि दुर्घटनासाठी भाग्याला दोष देऊ नकोस पुत्र. कारण मनुष्याचे भाग्य त्याच्या कर्मानुसारच बदलते. कर्म न करता केवळ भाग्यरेषेवरच अवलंबून राहिलास तर कर्माला काहीच अर्थ उरणार नाही. कारण फळ हे प्रत्येक मनुष्याच्या कर्मानुसारच मिळते. चांगले कर्म करा म्हणजे चांगले फळ मिळेल. जशी गांधारीने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे तशी तूही आपल्या आत्म्यावर पट्टी बांधू नकोस. माझ्या या वक्तव्याचा अर्थ इतकाच की दुर्योधन भलेही तुझा ज्येष्ठ पुत्र आहे, परंतु काही झालं तरी युधिष्ठिर कुरुवंशाचा ज्येष्ठ पुत्र आहे. हे कदापि विसरू नकोस. जी वस्तू तुझी नाही ती हट्टाने मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. ती ज्याची अमानत आहे त्यालाच देऊन टाक. धृतराष्ट्र मनोमन खूपच चिडला. त्याने विचार केला, माझे मन कदापि ही गोष्ट मान्य करणार नाही की ज्यावर माझा अधिकार होता ते राजसिंहासन मला मिळाले नाही. ते सिंहासन कमीत कमी माझ्या ज्येष्ठ पुत्राला तरी मिळायला हवं होतं. पण नियतीनं इथंही माझ्यावर अन्याय केला आणि पांडूचा पुत्र युधिष्ठिर कुरुवंशाचा ज्येष्ठ पुत्र म्हणून जन्माला आला. माझं भाग्य माझ्याशी असं का खेळत आहे? सत्यवती विदुरला म्हणाली, विदुर, आम्ही तिघी आता वानप्रस्थाश्रम स्वीकारून वनात राहणार आहोत. पांडुपुत्र आणि कुंती यांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. मला देवव्रतवर पूर्ण विश्वास आहे. तो कधीच कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. पण तरीही जोपर्यंत गांधारपुत्र आहे तोपर्यंत आम्हाला पांडवांची काळजी लागून राहील. त्यामुळे सतर्क राहा. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. आणि पुत्र, धृतराष्ट्राला सांग की धर्म आणि न्याय यांची बाजू जो सोडतो तो रसातळाला जातो. पुत्रमोहामुळे विनाश होतो हे माझ्याकडे बघून समजून घे. पुढे त्याची इच्छा. भीष्म सत्यवतीला म्हणाले, मला सुद्धा तुझ्यासोबत तपोवनात येण्याची आज्ञा दे माते. त्यावर सत्यवती म्हणाली, मी तुला आज्ञा देऊ शकत नाही. कारण तू कुरुसिंहासनाशी बांधलेला आहेस. अर्थात हेच तुझे तपोवन आहे आणि हीच तुझी तपस्या. महर्षी व्यास म्हणाले, गंगापुत्र भीष्म, तुम्ही हे विसरू नका की तुम्हाला इच्छा मृत्यूचे वरदान मिळाले आहे. इच्छा जीवनाचे नाही. मृत्यू येईपर्यंत तुम्ही त्या सिंहासनाशी बांधील राहा आणि जीवन जगत राहा. जीवन जगणे फार कठीण असते हे मला बृहस्पती शिष्याला सांगायला लागू नये. नंतर सत्यवती, अंबिका आणि अंबालिका यांच्यासह व्यासांबरोबर तपोवनात गेली.